आहेच समस्या. आता गल्ली म्हणून समजा इथे राहत असताना आता या ज्या महावितरणच्या लाईट्स आहेत किंवा या तारी ज्या आहेत आणि त्याला पोल आहेत, तर यासोबतच नगरपालिकेचे सुद्धा स्ट्रीट लाईट्स वगैरे लागलेले आहेत. तर जर प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर त्याला अपडेट ते काही करत नाहीत. आता आमच्याच गल्लीत एंट्री करताना या तारी ज्या आहेत तर त्या इतक्या खाली आलेल्या आहेत की एखादा जर गाडीवर असेल किंवा 4 व्हीलरमध्ये असेल तर ती 4 व्हीलरला सुद्धा टच होईल एवढ्या खालून त्या वायरी आहेत किंवा तारी आहेत. तर त्याच्याकडेही नगरपालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही तक्रार केली का पालिकेमध्ये? पालिकेतही सांगितलेलं आहे. त्यानंतर MSCB मध्ये पण बोललो होतो, पण त्यांनी काय दखल त्याचं घेतली मनावर घेतलं नाही. बरोबर. नंतर बाकी रस्ते वगैरे कसे आहेत या ठिकाणी? रस्त्याची वाहतूक भरपूर आहे. त्यात हा जो आहे तो मेन रोड पडल्यामुळं वाहतुकीचं प्रमाण जास्त असतं. त्यातच खड्डे आणि आजूबाजूला ज्या दोन्ही बाजूनी गाड्या लागतात तर त्यामुळं ट्रॅफिकसुद्धा जॅम होते. आणि काही समजा व्यापारी लोक आहेत तर त्यांच्या गाड्यासुद्धा पार्किंगसाठी गल्लीमध्ये ते आणत असतात. त्यामुळं काय होतं की एमर्जन्सीमध्ये आमच्याच 4 व्हीलर काही बाहेर निघत नाही गल्लीतून. तर ती एक पार्किंगची व्यवस्था किंवा वाहतुकीची व्यवस्था आणि खड्डे तर आहेतच, ते रस्तेसुद्धा सुधारणी त्यांनी केली पाहिजे. बरं, आता जी निवडणूक होणार आहे यामध्ये जे कोणी निवडून येतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडनं याच अपेक्षा आहेत की त्यांनी आमचंही मत समजून घ्यावं आणि प्रत्येक एरियामध्ये किंवा आपल्या ज्या समस्या आहेत ज्या तुमच्या माध्यमातून आम्ही मांडल्यात, तर यांच्याकडे त्यांचं पहिलं लक्ष जावं आणि नंतर त्यांनी काय असेल ते पुढं प्रगती करावी.